नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 112, 21 एप्रिल. विद्या अविद्या हा एक जोडीने वापरात येणारा जोडशब्द. विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे अज्ञान असा ढोबळ अर्थ मी पक्का गृहीत धरून चालले होते. जसे दिवस रात्र सुख दुःख तसेच हे. पण वेदांताने जो अर्थ केला आहे तो पाहून मन थक्क होतं. शुक्ल यजुर्वेदामधील अंतिम भागात ईशावास्य हे उपनिषद दडले आहे. त्याच्या 11व्या श्लोकात हा अद्भुत गर्भितार्थ दडला आहे. शंकर भाष्यापासून अनेक टीकाकारांचे विश्लेषण मी वाचले, पण तरी नेमकं त्यांना काय म्हणायचे हे माझ्या काही डोक्यात शिरतच नव्हतं. तो श्लोक विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भूयस्सः अविद्यया मृत्यू तीर्त्वा विद्येया अमृतम अश्नुते. म्हणजे अतिशय सुरक, किंबहुना प्रत्येकाने नित्य पाठात ठेवावा असा हा श्लोक आहे. एककल्ली विचार करणाऱ्या समाजावर घणाघाती घाव घालणारा हा श्लोक आहे. ऋषीमुनींचे समाजावर उदंड उपकार आहेत. सत्सद विवेक सदैव जागरूक ठेवण्यासाठी हा श्लोक आहे. विद्या आणि अविद्या या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातील कोणत्याही एकीला कधीही स्वीकारू नका असा ठोस सल्ला ऋषीमुनी देतात. एकाने मृत्यूवर विजय मिळवा तर दुसऱ्याने अमृतत्व प्राप्त करा. भौतिक विद्या म्हणजे अविद्या, तर आत्मज्ञान म्हणजे विद्या. शास्त्रज्ञांचे शोध खूप गरजेचे आहेत, पण ते वापरात आणण्यासाठी तंत्रज्ञान हवे ना, तेही तेवढेच गरजेचे आहे. उद्योगशाळा, त्यासाठी प्रयोगशाळा, उद्योगशाळा उभारून समाज अभ्युदयासाठी लोकांच्या सुखसोयीत वाढ करणे हे तंत्रज्ञानाचे काम. पण पाठ काही खूप दुखायला लागलं, जर वेदना असह्य झाल्या तर पटकन एखादी गोळी घ्यायची, पेन किलर आपण ज्याला म्हणतो, आणि आराम मिळवायचा. ही झाली अविद्येची मदत. म्हणजे ऋषींनी सांगितले मृत्युम तीर्त्वा, म्हणजे मृत्यू लोक तरणे हे होय. पण शास्त्र हेच सांगते शरीरम खलु आद्य धर्मसाधनम. मग ह्याचे भान ठेवून सर्वसमावेशक अणुरेणूत वसणाऱ्या आत्मतत्वास संवेदनशीलपणे जाणणे ही झाली विद्या. थोडक्यात मृत्यूलोक किंवा भूलोक तरायला भौतिक ज्ञान उपयोगी पडते. हे भौतिक ज्ञान म्हणजेच अविद्या होय. तर परलोक साधण्यासाठी अध्यात्मज्ञान आवश्यक असते. ते सजगपणे जाणणे म्हणजेच विद्या होय. ऋषीमुनींनी स्पष्ट सांगितले की माणसांनी सुखात राहावं, आनंदात मजेत जगावं. अवतार म्हणून ज्या देवतांचे वर्णन केले आहे त्यात दारिद्र्य, दुःख, असमाधान असं कुठंही नाही. राम कृष्ण हे झालेच, पण भगवान परशुराम हे तर आश्रमात राहिले. पण तिथेही नंदिनी कामधेनूच्या कृपेने भौतिक सुखांची रेलचेल होती. फक्त भौतिक किंवा आध्यात्मिक अशी गल्लत न करता दोन्हींच्याही मदतीने उत्तम जीवन जगा हाच वेदांताचा आग्रह आहे. भोगाचा अतिरेक झाला असताना, कली आपल्या परमोच्च स्थानी असताना भगवंताने परमसद्गुरू श्रींच्या रूपाने पुन्हा एकदा अवतार घेतला आणि युगधर्म स्थापन केला. आणि उपरोक्त संपूर्ण चर्चेचे सार म्हणजे पंचसाधन हे फिरून सांगावेच लागते, कारण त्यांनी इतके ते सोपे करून सांगितले. आणि म्हणून कळले की विद्या अविद्येची हात मिळवणे म्हणजेच पंचसाधन. धन्य विद्या आणि धन्य अविद्या. नमस्कार.